साल 1648 विजापूरच्या आदिलशहा संतापाने ओरडत होता. ज्या आदिलशाही साम्राज्याच्या नुसत्या नावाने भल्याभल्या सुलतानांना घाम फुटायचा, त्या बलाढ्य साम्राज्याला 16 वर्षांच्या शिवाजीराजांनी थेट आव्हान दिलं होतं. शिवाजीराजे हे नाव आता आदिलशहाच्या काळजात धडकी भरवत होतं. तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचं पहिलं तोरण बांधल्यावर या तरुण राजाने मागे वळून पाहिलंच नाही. तोरण्यावर सापडलेल्या खजिन्यातून मोठी फौज उभी राहिली आणि पाठोपाठ सुभान मंगळ, चाकण, कोंढाणा आणि पुरंदर सारखे आदिलशाहीचे अभेद्य किल्ले शिवरायांनी एका पाठोपाठ एक खिशात घातले. सुरुवातीला शहाजीराजांचा पोरगा काहीतरी खेळ करतोय म्हणून या बंडाकडे दुर्लक्ष करणाऱ्या आदिलशहाला आता समजलं होतं की सह्याद्रीच्या कुशीत पेटलेला हा वणवा आता रोखला नाही तर तो उद्या विजापूरलाही जाळून खाक करेल. पण सह्याद्रीच्या घनदाट जंगलात आणि कड्यात पायात घुसून त्या मावळ्यांशी थेट युद्ध करणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या जबड्यात हात घालण्यासारखं होतं. तिथे आदिलशाही फौजेला मरण नक्की होतं. त्यामुळे आदिलशहाने एक असा कुटील आणि अत्यंत नीच डाव टाकला ज्याने युद्ध न करताच स्वराज्याचा गळा घोटला जाणार होता. त्याने आपला मोर्चा वळवला तो थेट दक्षिणेत शहाजीराजांकडे. शहाजीराजे भोसले आदिलशाहीतले सर्वात पराक्रमी आणि ताकदवान सरदार, ज्या माणसाने एखादी निजामशाही उभी करून मुघलांना सडो की पळो करून सोडलं होतं, त्या महापराक्रमी वाघाला थेट युद्धात हरवणं आदिलशहालाही शक्य नव्हतं. म्हणून आदिलशहाने आपला सर्वात विश्वासू वजीर मुस्तखा खान याला एक अत्यंत गुप्त फरमान पाठवलं. शहाजीराजांना जिवंत पकडण्याचा कट रचला गेला आणि या कटात मुस्तखा खानला साथ दिली ती एका मराठा सरदारानेच. बाजी घोरपडे स्वतःच्याच माणसाने पाठीत खंजीर खुपसावा ही या महाराष्ट्राच्या मातीची जुनीच शोकांतिका होती. पहाटेची वेळ होती. जिंजीच्या लष्करी तळावर शहाजीराजे गाढ झोपेत असताना बाजी घोरपडे आणि मुस्तखा खानच्या हजारो सैनिकांनी अचानक त्यांच्या तंबूवर हल्ला केला. कोणताही प्रतिकार करण्याची संधी न देता दगाफटका करून त्या महापराक्रमी वाघाच्या हातात आणि पायात जड बेड्या ठोकण्यात आल्या. ज्या मनगटांनी आदिलशाहीला मोठे विजय मिळवून दिले त्याच मनगटांना साखळदंडांनी बांधून भर रस्त्यावरून धिंड काढत विजापूरच्या दरबारात आणलं गेलं. आदिलशहाने त्यांना थेट अंधाया कोठडीत डांबलं आणि त्यांच्या हत्येची तयारी सुरू केली. शहाजीराजांच्या अटकेची ही भयंकर बातमी वायासारखी राजगडावर पोहोचली. जिजामातांच्या पायाखालची जमीनच सरकली. लखुजी जाधवांसारख्या स्वतःच्या जन्मदात्या बापाची आणि भावांची हत्या त्यांनी निजामशहाच्या भर दरबारात पाहिली होती. आता पुन्हा तोच सुलतानी खेळ सुरू झाला होता. स्वतःच्या नवऱ्याच्या जीवावर मृत्यूची तलवार लटकत होती. ही बातमी ऐकताच तरुण शिवाजी महाराजांचा राग अनावर झाला. मावळ्यांच्या तलवारी म्यानातून बाहेर आल्या. आता थेट विजापूरवर चालून जायचं आणि आदिलशहाचा मुर्दा पाडून राजांना सोडवून आणायचं अशी भयंकर आग प्रत्येक मावळ्याच्या डोळ्यात दिसत होती. पण आदिलशहाला हेच तर हवं होतं. विजापूरहून महाराजांना आदिलशहाचा एक अत्यंत भयंकर निरोप आला. जर तोरणा, कोंढाणा आणि बाकीचे किल्ले आदिलशाहीला मुकाट्याने परत केले नाहीत तर शहाजीराजांना भिंतीत चिणून मारलं जाईल. हे शिवरायांच्या आयुष्यातलं पहिलं आणि सर्वात मोठं धर्मसंकट होतं. जर किल्ले परत दिले तर रयतेच्या 350 वर्षांचं स्वातंत्र्याचं स्वप्न, ते स्वराज्य कायमच संपणार होतं. रयत पुन्हा गुलामीत जाणार होती. आणि जर किल्ले दिले नाहीत तर जन्मदात्या बापाला मृत्यूच्या दाढेत ढकलल्याचं पाप लागणार होतं. जर रागाच्या भरात विजापूरवर तलवार चालवली तर शहाजीराजे मारले जातील हे निश्चित होतं. इथे गरज तलवारीची नव्हती तर तीक्ष्ण बुद्धीची आणि मुत्सद्देगिरीची होती. रागाला बाजूला ठेवून महाराजांनी अतिशय शांत डोक्याने विचार सुरू केला आणि याच क्षणी शिवरायांनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं की ते फक्त एक उत्तम योद्धे नाहीत तर एक महान राजनीती तज्ञ आहेत. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र हा नीतीशास्त्रातला अत्यंत जुना नियम महाराजांनी वापरला. आदिलशहाला धडा शिकवण्यासाठी त्यांनी आपली नजर वळवली ती थेट दिल्लीच्या तख्ताकडे, मुघल बादशाह शहाजहानकडे. मुघल आणि आदिलशाही हे एकमेकांचे कट्टर वैरी होते. संपूर्ण दक्षिण भारत गिळंकृत करण्याचं मुघलांचं स्वप्न होतं आणि आदिलशाही हा त्यांच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा होता. शिवाजी महाराजांनी मुघलांचा दक्षिणेतला सुभेदार शहजादा मुराद बक्ष याच्या मार्फत दिल्लीच्या बादशाह शहाजहानला एक अत्यंत हुशारीने आणि राजकीय डावपेचांनी भरलेलं पत्र पाठवलं. त्यांनी मुघलांना थेट ऑफर दिली, जर तुम्ही माझ्या वडिलांची आदिलशहाच्या कैदेतून सुटका केली
तर आम्ही भोसले घराणे मुघलांच्या सेवेत रुजू होऊ आणि आदिलशहा विरुद्धच्या मोहिमेत मुघलांना पूर्ण मदत करू. हे पत्र शहाजहानसाठी एक सुवर्ण संधी होती. आदिलशाहीला आतून पोखरण्यासाठी आणि दक्षिणेत पाय रोवण्यासाठी शहाजीराजांसारख्या आणि भोसलांसारख्या ताकदवान घराण्याची साथ मुघलांना हवीच होती. बादशाह शहाजहानने वेळ न दवडता थेट आदिलशहाला अत्यंत कडक शब्दात एक फरमान पाठवलं. शहाजीराजे आता मुघलांच्या संरक्षणात आहेत. त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, अन्यथा विजापूरवर मुघल फौज चालून येईल. दिल्लीच्या बादशहाचे ते फरमान वाचून आदिलशहाच्या दरबारात अक्षरशः राजकीय भूकंप झाला. मुघलांशी थेट युद्ध करण्याची आदिलशहाची अजिबात ताकद नव्हती. शिवाजी नावाच्या एका 18 वर्षांच्या तरुणाने दिल्लीच्या बादशहाला वापरून आदिलशहावरच चेकमेट केला होता. कुठेही रक्ताचा एक थेंब न सांडता, कोणतंही युद्ध न करता आदिलशहाला झुकावं लागलं. 1649 मध्ये शहाजीराजांच्या हातातील बेड्या काढण्यात आल्या आणि अत्यंत मानाने त्यांची सुटका करण्यात आली. स्वराज्यावर आलेलं पहिलं आणि सर्वात मोठं संकट शिवरायांनी आपल्या तीक्ष्ण बुद्धीने परतवून लावलं होतं. तलवारीपेक्षा बुद्धी किती धारदार असते हे सह्याद्रीने आज पाहिलं होतं. शहाजीराजांची सुटका तर झाली, पण आदिलशहा हा अपमान विसरणारा नव्हता. स्वराज्य आता आदिलशाहीच्या डोळ्यात भयंकर खुपत होतं. हे स्वराज्य आणि शिवाजी दोघांनाही कायमच संपवण्यासाठी आदिलशहाने आता एक असा महाकाय राक्षस मैदानात उतरवला, ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला रक्ताने अंघोळ घातली असती. कोण होता तो मृत्यूचा सौदागर आणि शिवरायांनी त्याच्या फाडलेल्या कोथळ्याचा इतिहास कसा रचला जाणून घेण्यासाठी आत्ताच चॅनेल सबस्क्राईब आणि हाईक करा, कारण पुढचा भाग तुमच्या अंगावर शहारे आणेल. भेटूया पुढच्या भागात.